आपलं पाणी, रस्ता, लाईट आणि स्वच्छता आणि महिलांची सुरक्षितता या सर्व गोष्टींवरती मी पूर्णपणे फोकस करणार आणि ते काम करणार। नमस्कार, जय महाराष्ट्र। पाण्यासाठी निघणार मोर्चा, आम्ही देऊळगाव राजाकर यांची बैठकीत चर्चा। एपी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीचा हा परिणाम। शहरातील नागरिक पाणी टंचाई, कमी दबावाचा पुरवठा, गळती आणि दूषित पाण्याच्या समस्यांनी हैराण असताना नगरपालिका प्रशासन मात्र 15 ते 17 दिवसांनी पाणी पुरवठा करीत होते। नागरिकांच्या तक्रारी आणि नियोजनाचा पूर्ण बोजवारा उडाल्यानंतरही नगरपालिका प्रशासन काही करताना दिसत नाही। या अनुषंगाने एपी न्यूज महाराष्ट्राची बातमी प्रकाशित केली आणि आम्ही देऊळगाव राजाकर यांनी पाण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। थेट नगराध्यक्ष निवडणुकीत जनतेसमोर 5 दिवसात स्वच्छ पाणी येण्याचे वचन दिले होते, परंतु नगराध्यक्ष सो माधुरी शिपणे यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही येत आहे। पाईपलाईन जुनाट आणि जलकुंभ कमी असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होती, त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात नाराजी व्यक्त होत होती। नागरिकांच्या समस्या लक्षात घेत नगरपालिका प्रशासनापर्यंत एपी न्यूज महाराष्ट्राने समस्याची मांडणी येणाऱ्या काळात शहरवासियांना 15 दिवसात 10 दिवसात पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली। जोपर्यंत नागरिक आपल्या हक्कासाठी समोर येत नाही तोपर्यंत प्रशासन जागी होत नाही। याकरिता आज सिद्धेश्वर मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत मंगळवारी नगरपालिकेच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे, तरी सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही देऊळगाव राजाकर यांनी केले। पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। 1 तास देऊळगाव राजाच्या पिण्याच्या पाण्यासाठी नाहीये। आपलं पाणी बाहेर गावात चाललंय तरी आपल्या देवघर शहराला पाणी नाही। या संदर्भात आपण देवघर शहराच्या वतीने कुठलाही राजकीय पक्ष नाही, कुठली संघटना नाही, याचं नेतृत्व सर्व देवघरच्या करतील। या मोर्चाला सर्व समाज बांधव, सर्व देवघरच्या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हे आवाहन करतो। अद्यापही स्वच्छ पाणी मिळत नाही। 15 ते 20 दिवस कालावधी होऊनही नळाला पाणी येत नाही आणि आलेच तर गटारात साचलेले पाईप फुटलेले, त्या घाण पाणी हे शहरवासियांना पिण्याचं कारण नगरपालिका पडत आहे। अजून प्रशासन यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही, वारंवार सूचना करूनही। तर उद्या त्या निमित्ताने आम्ही सर्व देऊळगाव राजाकर वासी यांच्या वतीने व सर्व व्यापाऱ्यांना असं आवाहन करतो की सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावे व सहकार्य करावे। वर्षातून 2 वेळा आपल्या पाण्याची तपासणी होती, आतापर्यंत ती तपासणी झालेली आहे का? वर्षातून 2 वेळा नाही अजून। त्याच्याबद्दल तुम्ही सर्व काय बोलणार आहे? लक्षात घ्या, पहिली गोष्ट अशी की आता आपण पाहतो मागच्या किती वर्षापासून एकच समस्या देवघराची, पाण्याची समस्या। अनेक प्रतिनिधी गेले, सर्व हे झाले, परंतु पाण्याची समस्या अद्याप मिटलेली नाहीये। त्या अनुषंगाने आम्ही सर्व देऊळगाव राजाकर एकत्र येऊन या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं नेतृत्व या मोर्चाला राहणार नाही। आम्ही सर्व एकत्रित येऊन येणाऱ्या मंगळवारी सकाळी 9:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य दिव्य असा एक आक्रोश मोर्चा पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काढत आहोत। मी देवघराच्या शहरातल्या नागरिकांनी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं, विशेष म्हणजे महिला वर्गाने जास्तीत जास्त त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे। आणि जे प्रतिष्ठान आहेत देवघराच्या शहरातले, या व्यापाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की त्या दिवशी किमान सकाळी 2 तास तरी आपले दुकाने बंद ठेवून त्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, कारण हा खूप मोठा विषय आहे। आपण पाहतो जवळपास 18 दिवस काही भागामध्ये पाणी नाही, जवळ पाणी आहे तरीही नियोजनाच्या अभावामुळे आपल्याला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही। म्हणून हे कायमस्वरूपी समस्या त्या ठिकाणी मिटली पाहिजे, या अनुषंगाने या मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। पाण्याच्या समस्येसाठी आम्ही वारंवार त्यांना तक्रारी देत आहे, वारंवार त्यांच्याकडून माहिती घेत आहे, पण आम्हाला कोणती अशी माहिती भेटत नाही। पण आम्ही जुन्या माजी नगरसेवकाकडून जी माहिती मिळालेली आहे त्या हिशोबाने संभाजीनगरला पाणीचे टेस्टिंगसाठी द्यावं लागते आणि 2 वेळेस आपल्या शहरातून पाणी टेस्टिंगसाठी पाठवावं लागते। पण या वर्षी प्रशासक काळमधून आणि आताही कोणती टेस्टिंग झालेली नाही किंवा टाक्यांची स्वच्छता झालेली नाही। आणि दुसरा विषय पाणीचे जे पाईपलाईनचे विषय आहे, ते पाईपलाईनचे नाल्यावर किती पाईपलाईन फुटलेले आहे आणि ते सर्व नाल्याचं सांडपाणी त्या पाईपमध्ये जात आहे आणि ते अशुद्ध पाणी पूर्ण गावात लोकांपर्यंत घरात नळात जात आहे। यामुळे सर्व लोकांना याचा त्रास होत आहे। तर आपण सर्व मिळून या मोर्चात सहभाग होऊन सर्वांना त्या नगर परिषदेला जागी आणायचं आहे आणि आपल्याला पाणीसाठी
हे भव्य मोर्चा काढायचा आहे.